हॅलो गाईस, तर आजपासून मी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. तुम्ही माझ्या पाठीचा व्हिडिओ बघितलंच असणार. तर आजच्या माझा डेली ब्लॉग स्टार्ट होणार आहे. तर स्टार्ट करूया. मला तुम्ही बघितले असेल माझ्या फेसला, माझे पहिले पण ब्लॉग झालेले आहे, पण मला तेवढं रीच नाही भेटायला आणि मला तेवढा सपोर्ट नाही भेटायला. आणि माझी पण काहीतरी चुकी राहिली आहे काय की कारण का मी रोज नाही ते डेली ब्लॉग बनवत होती म्हणून. तर आता गाईस स्टार्ट करू ब्लॉग. तर माझ्या घराचं पसारा. तर काय आता मी येऊन गेली आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये एवढे सगळे भांडे घासायचे आहे. पण मी आत्ताच उठली आहे आणि ब्रशच केला आहे. ब्रश केल्यानंतर मला ना पाहिजे चहा, नंतर सर्व दुसरे सगळे काम आंघोळी तर होतच राहणार. पहिले पाहिजे मला चहा. मी ब्रश करून दिला आहे, आता मी चहा पिणार. चहा पिऊन मग पूर्ण हे किचन बघ दिसणार तुम्हाला. एवढा घाणेरडं पडलं आहे. मला पहिले किचन क्लीन करायला पडणार, नंतर दुसरं सगळं घराचे काम स्टार्ट करायला. कारण किचन क्लीन असेल तर डोकं चालेल, दुसऱ्यासारखं तर होतच राहील. पण पहिले चहा प्यायचं, डोकं खुलतं, मग क्लीन करायचं, मग जास्त डोकं खुलतं आणि मग दुसरं काम स्टार्ट करायचं. चला काय स्टार्ट करू. नंतर गाईज मग इकडे मी चहा प्यायला बसून गेली होती, कारण की चहा प्यायचं खूपच जरुरी आहे, तरच डोकं चालतं. आणि त्याच्यानंतर इनॉग्रेशनमध्ये कोणची साडी घालेल ते ठरवलं. माझी सगळी साडी मी ट्राय करत होती. कोणची साडी मला आवडत होती तर त्याची मला ब्लाऊज नव्हते येत, आणि कोणाचे ब्लाऊज मला आवडत होते त्याची साडी नव्हती आवडत. तशी रितनं मी एवढी सर्व साडी, एक नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, एवढी पसंत केल्यानंतर मग मी फायनली एक साडी पसंत केली आणि ती इनॉग्रेशनमध्ये मी. तर गाईज ही मी जॉबवर येऊन गेली आहे. हे आमचं न्यू क्लिनिक आहे, कारण का ते ओल्ड क्लिनिकमध्ये आम्ही शिफ्ट करून घेतलं आहे आणि आता उद्या इनॉग्रेशन आहे, म्हणून त्याची पूर्ण रेडी पूर्ण आम्हाला क्लीन ठेवायचं आहे. कारण का इनॉग्रेशन आहे आणि इनॉग्रेशनच्या कारणासाठी खूपच काम आहे, कारण का सर्व येणार म्हणून खूपच काम करायला पडतं. आणि इकडे बा छोटंसं गणपती बाप्पा